नमस्कार. हे रसरत्न आयुर्वेदिक क्लिनिक पुणे. मी वैद्य संतोष ढगे, आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये उच्च शिक्षित असून सन 1995 पासून आयुर्वेद आणि पंचकर्माची चिकित्सा करत आहे. आज सकाळीच सांगलीच्या स्वाती गोडबोले ह्या माझ्या जुन्या पेशंटचा फोन आला. साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी या रुग्णाला आम्ही उपचार दिले होते. तर ह्या रुग्णाला त्यावेळेला त्रास असा होता की गुडघे दुखत होते, गुडघ्यामध्ये पाणी झालं होतं आणि ऑर्थोपेडिक सर्जननी सिरिंजनी गुडघ्यातलं पाणी काढायचं असा सल्ला दिला होता. पण ह्या रुग्णाला शक्यतो असे उपचार नको होते आणि म्हणून मग आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी हा रुग्ण आमच्याकडे आला होता. तर या रुग्णाला साधारण एक काही अंतर चाललं तरी गुडघे दुखायचे, गुडघ्यामध्ये ठसठस व्हायची, लसल्यासारखे गुडघे दुखायचे, जिने चढता येत नव्हते, 4-5 पायऱ्या चढल्या तरी त्रास व्हायचा, मांडी घालता येत नव्हती, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. या रुग्णाला तपासलं त्यावेळेला लक्षात आलं की त्याच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये पाणी झालेलं आहे आणि मग अशासाठी आयुर्वेदिक उपचार आम्ही ह्या रुग्णाला सुरू केले. आयुर्वेदामध्ये गुडघ्यामध्ये पाणी असणारे रुग्ण आणि गुडघेदुखीसाठी खरोखरच अतिशय चांगले उपचार सांगितले आहेत. तर योग्य ठिकाणी योग्य जर उपचार घेतले तर अशा प्रकारचे रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतात. मग या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले आणि उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू या रुग्णाचं दुखणं कमी व्हायला लागलं, रुग्णाचं पाणी कमी व्हायला लागलं, त्याच्यामुळे गुडघ्याला जी सूज दिसत होती ती कमी व्हायला लागली. उपचाराचा एक ठराविक कालावधी झाल्यानंतर त्या रुग्णाची सूज आणि पाणी पूर्ण कमी झालं, त्या रुग्णाचा त्रास कमी झाला, दुखणं कमी झालं, त्या रुग्णाला मांडी घालता यायला लागली, बसता यायला लागली, उठता बसता यायला लागलं, जिने चढ उतार करता यायला लागलं आणि हा रुग्ण नंतर आता किती प्रवास करू शकतो, विमान प्रवास करू शकतात, रेल्वे प्रवास करू शकतात, बसनी प्रवास करू शकतात, चालू शकतात. आज या रुग्णाचं वय 75 वर्ष आहे. तर आयुर्वेदिक औषधांमध्ये, आयुर्वेदिक उपचारांमध्ये खरंच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपचार झालेले आपल्याला बघायला मिळतात. गुडघेदुखी ही चांगल्या प्रकारे बरी झालेली बघायला मिळते. गुडघेदुखीच्या 1000पेक्षाही जास्त रुग्णांवर आजपर्यंत आम्ही उपचार केलेले आहेत. गुडघ्यामध्ये पाणी असणं या प्रकारचे सुद्धा शेकडो रुग्णांवरती उपचार चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून करता आले. तसंच हा रुग्णसुद्धा आता 75 वयाचा आहे. भविष्यामध्ये किंवा उर्वरित आयुष्यामध्ये हिंडतं फिरतं त्यांना राहता यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.